नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी, बदली, मानधन आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचा समावेशन महापालिकेत होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मनपामध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी, बदली, रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश कामगार मंत्री, पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मनपा आयुक्तांना दिले। महापालिकेत कामगारांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्यांनी उपस्थितीही लावली। बैठकीस आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त पंडित पाटील, माजी सभापती सुरेश आवटी इत्यादी यावेळी उपस्थित होते। महापालिका कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली। याबाबत बोलताना मंत्री खाडे म्हणाले की आपल्या बैठकीपूर्वीच महापालिकेने कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवलेला आहे। तो प्रस्ताव शासन दरबारी जरी असला तरी तोच प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा शासनाकडे सादर करावा अशी सूचना त्यांनी केली। महापालिकेकडून आलेल्या फेरप्रस्तावास पुढील आठवड्यात संबंधित विभागाशी चर्चा करून त्याबाबतची अंतिम बैठक आणि तो प्रस्ताव मंजूर करण्यास जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सर्व कामगारांना दिली। यावेळी बोलताना आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका प्रशासनाने कामगारांच्या बाजूने कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली। यावेळी कामगारांच्या वतीने कामगार सभेचे सचिव विजय तांबडे आणि सहकाऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचा सत्कार केला। दरम्यान महापालिका क्षेत्रात 64 बालवाडी या शासन आदेशानुसार अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी मनपा प्रशासनाला केल्या। मनपा कर्मचारी समायोजन आणि बालवाडीचे अंगणवाडीत समायोजन बाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असंही खाडे यांनी स्पष्ट केलं आहे। बैठकीचं नियोजन दोन विषयावर होतं। तो विषय होता की महानगरपालिकेचे बदली कामगार आणि रोजंदारी कामगार त्यांना कायमस्वरूपी करावं ह्या विषयाची चर्चा होती। दुसरी चर्चा होती की ज्या अंगणवाडी ज्या जिल्हा परिषदकडून नगरपालिका क्षेत्रात असलेल्या अंगणवाड्या ट्रान्सफर करणं, नगरपालिका करणं हा एक विषय होता। ह्या दोन विषयावर आम्ही पॉझिटिव्हली चर्चा केली। आम्ही काही संघटना, काही तिथले कर्मचारी हे सगळे उपस्थित होते, काही आमचे माजी नगरसेवक सगळे उपस्थित होते। तर त्या शेवटून निर्णय केला गेला। ज्या दिवशी आपण ज्या दिवशी संघटना माझ्याकडे आली त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं। ते पत्राची तारीख आहे 10 ऑक्टोबर 2023 रोजी आणि त्यामध्ये त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि नगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं गेलं की त्या पत्राच्या अनुषंगाने आपण प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कारवाईबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्र राज्य यांना अवगत करावे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनात सादर करावा। मी आयुक्तांचं अभिनंदन करेन। हे पत्र याच्या अगोदरही यांचा अहवाल ॲक्च्युअली मंत्र्यात पोहोचला होता, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन। पण तरीही मी त्यांना एक विनंती केली की आता आपल्याला फेर अहवाल सादर करत असताना त्यामध्ये काय त्रुटी असतील, काय असतील तर त्या त्रुटी सगळ्या पूर्ण करून आपण अहवाल मंगळवारी मंत्रालयात आपण तो पाठवावा, त्याची कॉपी मला द्यावी। त्यानंतर आम्ही हा विषय घेऊन आणि अंगणवाडी सेविकेचा बालवाडी अंगणवाडीचं कन्व्हर्शन करण्याचा तो विषय घेऊन आम्ही निश्चितच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, कारण त्यांच्यावर ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्या शेकटी बोलून आम्ही सगळी चर्चा करून त्यांची एक तातडीनं मीटिंग लावून हा विषय, दोन्ही विषय आम्ही किल करू। कारण दोन्ही विषयाला एक सुप्रीम कोर्टचे आदेश असतील किंवा एक शासनाचे निर्णय असतील, शासनाने केलेले आदेश असतील, त्या आदेशाप्रमाणे आम्ही ताबडतोब ती कारवाई करू आणि निश्चितच ह्या रोजंदारी कामगार किंवा असतील किंवा बदली कामगार असतील किंवा आमच्या ह्या माता बहिणी असतील ह्या अंगणवाडीमध्ये काम करतात त्यांना आम्ही संरक्षणाचा विषय केला। दुसरा एक विषय